सरन्यायाधीशाच्या खुर्चीवर बसून धनंजय चंद्रचूड यांनी संविधानावर आघात केला आणि देशातल्या सर्वसामान्य जनतेवर सुद्धा आघात केलाय। या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील सुशांत दवे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। पाहूयात नेमके ते काय म्हणाले। देशातील अराजकतेवर परखड मत व्यक्त करणारे सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील सुशांत दवे यांनी रविवारी सेवानिवृत्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर जोरदार टीका केली। चंद्रचूड यांनी सरन्यायाधीशाच्या खुर्चीत बसून संविधानावर आघात केला आहे, जनतेवर अन्याय केला आहे। अशा परिस्थितीत देशातील कायद्याचे राज्य बिघडवण्याला चंद्रचूड जबाबदार नाहीत का, असा सवाल उपस्थित करत देशात सध्या भयंकर स्थिती आहे, हे पाहून अत्यंत दुःख होत आहे, अशा शब्दात अॅडव्होकेट दवे यांनी चिंता व्यक्त केली। यावेळी प्रचंड भावुक झाल्याने त्यांना अश्रू आवरता आले नाहीत। सुशांत दवे यांनी द वायर या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत माजी सरन्यायाधीश यांच्यावर केलेल्या टीकेनंतर न्यायव्यवस्था आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे। धनंजय चंद्रचूड यांनी न्यायदानाच्या विविध तत्वांना तिलांजली दिली। त्यांच्यावर राजकीय प्रभाव होता, किंबहुना ते सत्ताधारी भाजपच्या हातातील खेळणे बनले होते। भाजपच्या तालावर ते नाचत होते, असा आरोप दवे यांनी केला आहे। राजस्थान असो व उत्तर प्रदेश, जिथे जिथे भाजपची सत्ता आहे तिथे दोन धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या अशा घटना घडत आहेत, तरीही न्यायालय काहीही करत नाही। चंद्रचूड यांनी देश आणि संविधानाला मोठी हानी पोहोचवली आहे। देशात इतर अनेक कामे आहेत। 140 कोटी जनतेची काळजी घेतली पाहिजे, रोजगार निर्मिती केली पाहिजे, लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढायला हवे, शिक्षण, उत्तम आरोग्य, सामाजिक सौहार्द या बाबींवर लक्ष देण्याऐवजी इतर सर्व गोष्टींना आपले सरकार चिथावणी देत आहे। ही बाब लोकशाहीला घातक आहे, असा आरोप अॅडव्होकेट दवे यांनी केला आहे।